नाव योगेश चौधरी. नेहमीप्रमाणे खोपा फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये आपण आज आहोत. सुदैवाने आज माझ्याकडे काही PCCOEचे विद्यार्थी आलेले आहेत. त्यांना NSS कॅम्पसाठी ट्री प्लांटेशनला खोपा फाउंडेशन मार्फत काही मोफत रोपं देतो आहे. तर योगायोगाने आत्ता हे PCCOEचे विद्यार्थी आल्यामुळे एक ट्री प्लांटेशनच्या हिशोबामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हिडिओ तयार करण्याचं डोक्यामध्ये आलं. तर तो एक आपण छोटा व्हिडिओ आता तयार करतो आहे. साधारणतः ट्री प्लांटेशन हे पावसाळ्यामध्ये केलं जावं, कारण पावसाळ्यामध्ये पाणी देण्याची तेवढी नितांत आवश्यकता असत नाही. असे एक प्रघात आहेत जे वास्तविक पण आहेत. पण अगदीच पाऊस झाल्याच्या नंतर आणि जमीन ओलीचिंब झाल्याच्या नंतरच प्लांटेशन करावं असं काही नाही आहे. तर साधारणतः पावसाळ्याच्या 15 दिवस आधी जरी का तुम्ही प्लांटेशन केलात आणि पाऊस झाल्याच्या नंतर त्या झाडांना ऑटोमॅटिकली पाणी मिळायला लागलं तर तो खूप चांगल्या पद्धतीचा सक्सेस रेट मेंटेन करण्यासाठी प्रयोग होऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला एक डेमो दाखवेल. कदाचित तुम्ही अशा पद्धतीचा डेमो हा 15 मेच्या नंतर प्रत्येक वर्षी जरी केलात तरी चालून जाईल. तर तुम्हाला सुरुवातीला करायचं खड्डा घेणं. खड्डा घेतल्याच्या नंतर रोप त्यामध्ये बसते का हे पाहणं. तुमचं रोप जे आहे हे लागवड करण्याच्या पूर्वी अशा पद्धतीमध्ये पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून घेणं आणि जोपर्यंत याच्यामधून बुडबुडे येत आहेत तोपर्यंत हे असंच भिजू देणं. ज्या वेळेला बुडबुडे थांबतील त्यावेळेला रोप पाण्याच्या बाहेर काढणं, जेणेकरून याच्या भोवतालची जेवढी काही माती आहे आणि तो जो बॉल आहे तो पूर्ण ओला होईल. उन्हाळ्यामध्ये प्लांटेशन केलं असेल किंवा पावसाळ्यामध्ये केलं असेल, आपण काय करतो, खड्डा ओला चिंब करतो, पूर्ण पाण्याने भरून टाकतो, पण त्याचा तो जो मातीचा बॉल आहे ना तो पूर्ण भरू देत नाही. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये जेव्हा बबल स्टॉप होतील तेव्हा हे झाड पाण्याच्या बाहेर काढून घ्या. ऑलमोस्ट आता थांबण्याच्या तयारीत आहे. ओके, तर आता याच्यामधलं जेवढी काही एअर कॅव्हिटी होती ती पाण्याने फिलअप झालेली आहे. आपण रोप बाहेर काढून याच्या कडेच्या प्लास्टिकच्या बॅगला कट करून घेऊन एकदा प्लास्टिक बॅग रिकामी झाली, जास्तीत जास्त काळजी तुम्हाला घ्यायची आहे की त्याचा बॉल कुठेही डिस्टर्ब न होता. हे झालं प्रायमरी रूट आणि हे झाले त्याचे सेकंडरी रूट्स. तर प्रायमरी रूट्स हे मुळात त्याला आधार देण्याचं काम करतात आणि सेकंडरी रूट्स जे आहेत ते त्याला हवे असलेल्या सर्व गोष्टींचे इन्ग्रेडियंट्स पास ऑन करण्याचं काम करतात. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे काही नायट्रोजनचे बबल देखील आहेत. तर तुम्हाला या कुठल्याही गोष्टीला डिस्टर्ब न करता हे झाड अगदी व्यवस्थित जमिनीत असं ठेवून द्यायचं. आणि जेव्हा हे बसून जाईल तुम्हाला कडेने माती टाकायची आहे. झाड जमिनीत गेल्याच्या नंतर त्याच्यावरती अगदी 2 पायाने ओझं देऊन त्याला व्यवस्थित सेटल करण्याच्या प्रकारामध्ये जास्त पडू नका. हलक्या हाताने जरी त्याला दाबलं आणि मातीला थोडासा आधार जरी दिला तरी हे पुरेसं आहे. आणि अशा पद्धतीचं झाड तुमचं उभं राहिल्यानंतर त्याला कडेने थोडंसं आळं करून नंतर जरी का तुम्ही त्याच्यावरती पाणी दिलात तरी नंतर येणाऱ्या 15 दिवसाच्या पावसामध्ये हे झाड व्यवस्थित जगू शकतं. तर 15 मे ते साधारण 7 जूनपर्यंत आपल्याकडे मान्सून येतो. त्या दरम्यानच्या काळात तुम्ही लागवड करताना हा जर का उपक्रम केलात तर डेफिनेटली तुमचा सक्सेस रेट खूप चांगला राहील.